आज करंडी येथे रेशन दुकानामध्ये आले असता काही ग्रामस्थ शेतकरी बांधव रेशनसाठी या ठिकाणी उभे होते आणि निश्चितपणे रेशनची चौकशी करत असताना गावाबरोबर तांदूळ आणि तांदळाबरोबर अजून ज्वारी अशी योजना महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारने सुरू केली। निश्चितपणे योजना चांगली आहे, पण ही योजना राबवत असताना खरोखरच हे अन्नधान्य लोकांना गरिबांपर्यंत पोहोचतंय का, ते योग्य दर्जाचं मिळतंय का, याची पाहणी सुद्धा शासनाने निश्चितपणे केली पाहिजे। या ठिकाणी आले असता या ज्वारीमध्ये जळमट त्याचं या धान्याची पावडर झालेली दिसून आली। अतिशय निकृष्ट दर्जाचं धान्य या ठिकाणी बघायला मिळाले। जनावर सुद्धा हे धान्य खाणार नाही तर माणसं तरी कशी खातील। म्हणून याच्यामध्ये जे कोणी संबंधित अधिकारी दोषी असतील, जे या गोरगरीब माणसांना अशा पद्धतीचं अन्न देत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी असं आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे। आणि निश्चितपणे शासनाने यापुढील काळात या गोरगरिबांना हे जे काही अन्नधान्य मोफत पुरवलं जाते याच्यामध्ये गुणवत्तापूर्वक व चांगल्या दर्जाचं धान्य या गोरगरीब जनतेला मिळावं या पद्धतीने आपण प्रयत्न केले पाहिजेत। शासनाला विनंती आहे की आपण ह्या योजना मोफत देत असताना गोरगरीब जनतेचं असं तुम्ही काही पण जर खायला देत असाल तर निश्चितपणे हे मोठं पाप आहे। अन्नधान्याच्या बाबतीत जे कोणी भेसळ करणारे असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी एवढीच भावना या ठिकाणी व्यक्त करतो। आणि पुढील काळामध्ये चांगले दर्जेदार उत्तम प्रतीचं धान्य रेशनमध्ये गोरगरिबांना मिळावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो। धन्यवाद। आम्ही करंडी गावाचे ग्रामस्थ राशन घेण्यासाठी आलो असताना आम्हाला निकृष्ट दर्जाची ज्वारी बघण्यास मिळाली आणि आम्ही ती वाटप बंद करण्यासाठी आम्ही सरपंचाला बोलून घेतलं आणि सगळ्यांसामने हे उघड केलं की निकृष्ट दर्जाची ज्वारी जी आम्हाला भेटते ती आम्हाला नको आहे। आणि आम्ही आमदार साहेबांना अशी विनंती करतो का यांनी आमदार साहेबांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालावं आणि जनतेचं कल्याण करावं। आणि हे फुकट जे राशन आहे ते फुकट न देता हे फुकट जनावरांना पण खाणार नाही आणि हे माणसांना देतात खायला, हे चांगल्या दर्जाची आम्हाला धान्य द्यावं एवढीच विनंती आम्ही आमदार साहेबांकडे करतो। विद्यार्थ्यांनो, इंजिनियर व्हायचंय की डॉक्टर? स्मार्ट अकॅडमी आपल्यासाठी सुरू करत आहे MHT CET चा क्रॅश कोर्स। चला तर मग आपला प्रवेश लवकरच निश्चित करा। आमचा पत्ता वसंत मार्केट, पहिला मजला, अकोले।